नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे। एनआयए, एटीएस आणि सीबीआय या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे। एसआयटीकडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे। लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होतोय। लैंगिक शोषण प्रकरणातील तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ शेख हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी महिला अधिकारी अश्विनी चेनानी ही देखील पोलीस कोठडीत आहे, तर आरोपींच्या गुन्ह्यात सहभाग असणारी निदा खान अद्यापही फरार आहे। पोलीस तिचा शोध घेत आहेत, अजून तरी पोलीस त्यामध्ये अपयशी ठरले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।